नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत? एस क्लास एज्युकेशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 9वी इतिहास पाठ 2 भारत 1960 नंतरच्या घडामोडी. याच्या आधीच्या पाठामध्ये आपण साधारणतः इतिहास म्हणजे काय, इतिहासाची साधनं म्हणजे काय या सगळ्याची ओळख करून घेतली. आय होप की तुम्ही सगळ्यांनी पहिल्या पाठाचा व्हिडिओ पाहिला असेल. नसेल पाहिला तर त्याची लिंक तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता आपण पाहतोय की 1960 नंतर नेमकं काय झालं होतं. तर या काळापर्यंत आपल्या भारत आता पूर्णतः स्वातंत्र्य झालेलं आहे. मग त्याच्यानंतर पुढे भारताची राज्यव्यवस्था कशी होती किंवा कशा पद्धतीने कुठले कुठले पंतप्रधान आले होते सत्तेमध्ये किंवा त्यांनी काय सुधारणा घडवून आणल्या, तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या पाठामध्ये पाहणार आहोत. इसवी सन 1947मध्ये अजून एक गोष्ट, जर तुम्हाला स्क्रीन एकदम क्लिअर पाहायला मिळत नसेल तर क्वालिटी इन्क्रीज करा. दुसरी गोष्ट, तुम्हाला हे पण माहिती असेल की आता आपण यूट्यूबवरती पर्टिक्युलर भाग झूमसुद्धा करू शकतो. सो तुम्हाला जर फक्त नोट्स पाहायचे किंवा फक्त पुस्तक पाहायचे तर त्याप्रमाणे तुम्ही झूम वगैरे करू शकता. ठीक आहे, लेट्स कम बॅक. सो इसवी सन 1947मध्ये भारत स्वातंत्र्य झाला. 1950मध्ये संविधानाचा स्वीकार करत भारताचे सार्वभौम लोकशाही राष्ट्र निर्माण झाले. सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं. कधी मिळालं? तारीख काय? येस, 15 ऑगस्ट 1947. दुसरी गोष्ट, आपल्या भारताचं एक संविधान लिहिलं गेलं. त्याच्यामध्ये काय बरं सांगितलं होतं की भारताचा नेमका कारभार कसा असावा किंवा भारत हे लोकशाही राष्ट्र आहे तर त्याच्यामध्ये लोकांना किंवा नागरिकांना काय अधिकार असावेत, त्यासोबतच लोकप्रतिनिधी कसा असावा, काय असावं, हे सगळं काही त्या संविधानामध्ये सांगितलेलं आहे. त्या संविधानाचा स्वीकार झाला 1950 पासून आणि मग तेव्हापासून आपण आपला भारत एक लोकशाही देश आहे असं मानतो. भारतीय समाज हा बहुजिनसी असून, बहुजिनसी म्हणजे काय, भारतामध्ये वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, भाषेचे, वंश वेगळे असणारे, प्रत्येकाचा पेहराव वेगळा आहे, प्रत्येकाची बोलीभाषा वेगळी आहे, असे बरेचसे वेगवेगळ्या परंपरेचे लोक एकत्र राहतात. ठीक आहे. सो स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या सुरुवातीच्या काळामध्ये भारताला आर्थिक, राजकीय आणि सामाजिक विकासाचे प्रश्नही सोडवायचे होते. कारण नुकताच भारत स्वतंत्र झाला होता. भारताची आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी खालावलेली होती. त्यासोबतच राजकीय घडी पण नीट नव्हती बसली. तर सगळ्या गोष्टींचा विचार करायचा होता किंवा सगळे प्रश्न भारताला सोडवायचे होते. नियोजन आयोगाची निर्मिती आणि औद्योगिकीकरणावर भर हा आर्थिक विकास साध्य करण्याचा व देशातील दारिद्र्याची समस्या दूर करण्याचा एक मार्ग होता. आता जर भारताचा आर्थिक विकास करायचा असेल तर त्यासाठी भारतामध्ये ॲटलिस्ट पैसा आला पाहिजे किंवा रोजगार वगैरे निर्माण झाला पाहिजे. मग त्यासाठी औद्योगिकीकरण म्हणजेच काय, इंडस्ट्रियलायझेशन, काहीतरी नवीन बनवणं, घडवणं, इंडस्ट्रीजमध्ये प्रगती करणं, या गोष्टींवरती भर दिला गेला. त्यासोबतच नियोजन आयोगाची निर्मिती केली गेली. म्हणजे नेमकं कशा पद्धतीने आर्थिक व्यवस्था असली पाहिजे या सगळ्याचं नियोजन करणं असेल किंवा सगळ्याच बाबतीत नियोजन करणं असेल, हे सगळं बघण्यासाठी एक आयोगाची निर्मिती करण्यात आली. ठीक आहे. नेक्स्ट आहे निवडणुकांचे यशस्वी आयोजन आणि लोकशाही परंपरावरील विश्वासामुळे आपल्याला राजकीय स्थैर्य प्राप्त करणं शक्य झालं. आणि मग हळूहळू भारतामध्ये एक एक प्रश्न सोडवला जात होता. आर्थिक विकास असेल, राजकीय स्थैर्य असेल, कारण भारतामध्ये भारत हा एक लोकशाही देश आहे. त्याच्यामुळे मग व्यवस्थित लोकशाही घेणं असेल तर लोकशाही म्हणजे व्यवस्थित निवडणुका घेणं असेल तर निवडणुका घ्यायच्या म्हटलं तर लोकांचा आधी तर विश्वास असला पाहिजे या व्यवस्थेवरती. मग तो विश्वास मिळवणं, त्याच्यानंतर निवडणुका घेणं, मग एक प्रतिनिधी वगैरे निवडून येणं, या सगळ्या गोष्टींचा विचार करून एक प्रॉपर नियोजन करणं आणि ते करून ते व्यवस्थित पार पाडणं, असं करत करत राजकीय स्थैर्य पण भारतामध्ये येऊ लागलं. याचबरोबर दुर्बल समाज घटकांसाठीच्या कार्यक्रमांचा आणि धोरणांचा समावेश असलेल्या अनेक सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणण्याचा सुद्धा प्रयत्न झाला. तर अशा पद्धतीने साधारणतः आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये विकास होत होता. नेक्स्ट आहे, आता सुरुवात करणार आहोत आपण 1960 पासून. या ज्या नोट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळतील. भारताच्या राजकीय परिस्थितीवरती परिणाम करणाऱ्या अनेक घडामोडी 1960 या दशकात घडल्या. पोर्तुगीजांच्या राजवटीखाली असणारा गोवा, दमण दीव यांसारख्या प्रदेशांची मुक्तता झाली व ते भारतीय संघराज्याचे भाग बनले. म्हणजे इव्हन आपला भारत देश 1947 स्वातंत्र्य झाला असला तरी पण भारतामधले सगळेच राज्य अजूनही स्वातंत्र्य नव्हते. आणि मग पूर्णतः स्वातंत्र्य कधी मिळालं? 1960ला. म्हणजे गोवा असेल किंवा दमण दीव असेल, यांसारखे जे काही प्रदेश आहेत ते सुद्धा स्वातंत्र्य झाले. ठीक आहे. नेक्स्ट आहे
उत्तरेकडील सीमारेषेवरती भारत आणि चीन यांच्यातील तणाव 1950 पासून वाढत होता आणि या तणावाची परिणती अखेर दोन्ही देशांमधील सीमारेषा युद्धामध्ये झाली आणि हे युद्ध मॅकमोहन रेषेच्या क्षेत्रात झाले. कधी? 1962ला. सो आपण असं म्हणतो की भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर भारत पाकिस्तान युद्ध झालं, भारत चीन युद्ध झालं, पण या युद्धांमुळे खरं तर दोन्ही देशांना नुकसानसुद्धा होत होतं. बट आता हे जे युद्ध आहे 1962चं, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे कारण हे MCQजमध्ये विचारलं जातं. मॅकमोहन या सीमारेषेवरती किंवा या रेषेच्या क्षेत्रामध्ये झालेलं होतं भारत आणि चीन. ठीक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताचे नेतृत्व केले. त्या सगळ्यात पहिले प्रधानमंत्री कोण होते भारताचे किंवा पंतप्रधान कोण होते? नाव? येस, पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित नेहरूंना लहान मुले एका नावाने हाक मारतात. कोणाला माहिती आहे का? चाचा नेहरू. राईट. सो बेसिकली पहिले जे आपल्या भारताचे पंतप्रधान होते तर ते होते पंडित जवाहरलाल नेहरू. थोडंसं लिहिण्यामध्ये माझा वेळ जाऊ शकतो कारण स्क्रीनवरती लिहायचं आहे आणि इतकं फास्ट नाही लिहिता येत स्क्रीनवरती. सो तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्ही स्पीड वगैरे इन्क्रीज करून पाहू शकता. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार होते. अजून एक ओळख आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांची, ते म्हणजे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे शिल्पकार. आता व्हॉट इज परराष्ट्र धोरण? परराष्ट्र धोरण म्हणजे काय तर भारत आणि इतर राज्य यांचे संबंध कसे असावेत, म्हणजे भारत इतर राज्यांकडून काय आयात करणार किंवा भारत इतर राज्यांना काय निर्यात करणार, किंवा इन शॉर्ट आता भारत आणि पाकिस्तान आहे, मध्ये फक्त सीमा आहे तर त्यांच्यामध्ये काही करार आहेत का, किंवा भारत आणि इतर कोणतरी देश आहे त्यांच्यामध्ये काहीतरी पाण्यावरून वाद होऊ नयेत म्हणून पाण्यासाठी काही त्याचं काही केलेलं आहे का, की करार केला आहे किंवा काय केलं आहे, त्या सगळ्याचं जे काही लिखाण किंवा लिखित काही असेल तर ते या परराष्ट्र धोरणामध्ये असतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे भारताच्या सामाजिक आर्थिक विकासात त्यांनी घातलेली भर अत्यंत मोलाची आहे. 1964मध्ये भारताचे पंतप्रधान दॅट इज पंडित जवाहरलाल नेहरू यांचं निधन झालं आणि मग त्याच्यानंतर 1964 नंतर 1965मध्ये 65मध्ये नाही म्हणते ना 64मध्येच म्हणावं लागेल की 64मध्येच लाल बहादूर शास्त्री हे पंतप्रधान झाले. ठीक आहे. सो लाल बहादूर शास्त्री हे आपल्या देशाचे दुसरे पंतप्रधान. हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे कारण हे तुम्हाला एक्झाममध्ये लिहायला वगैरे उपयोगी पडेल, त्याच्यामुळे प्लीज सिक्वेन्स वगैरे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता लाल बहादूर शास्त्री यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 1965मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झाले होते. आता यांच्याच कारकिर्दीमध्ये 1965मध्ये अगेन एक युद्ध झालं, ते म्हणजे भारत आणि पाकिस्तान. याच्या आधी युद्ध कोणतं झालं होतं? भारत आणि चीन. ठीक आहे. ओके. नेक्स्ट आहे सोव्हिएत रशियाने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे असं शेजारी देश असताना असं युद्ध होऊ नये किंवा युद्धाचे परिणाम आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत, त्याच्यामुळे युद्ध होऊ नये यासाठी सोव्हिएत युनियनने प्रयत्न केले. आता हे सोव्हिएत युनियन नेमकं काय आहे हे तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये पाहायला मिळेल पहिल्या दुसऱ्या पाठामध्ये. 1966मध्ये ताश्कंद येथे लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झालं आणि त्यानंतर लगेचच 1966मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचं काय झालं? निधन झालं. हे नोट्स आहेत त्याच्यामुळे प्लीज शॉर्टकट्स किंवा मी जर असं काही केलं तर त्याचं हे करू नका कारण आपण शॉर्ट नोट्स यासाठीच लिहितो की ते पटकन लक्षात राहिलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यामुळे अक्षर किंवा शॉर्टकट्स यांच्याकडे असं लक्ष देऊ नका कारण तुम्हाला तुमच्याही नोट्स बनवायच्या आहेत, कारण जितकं आपण स्वतःच्या नोट्स बनवू तेवढं ते तुम्हाला जास्त फायदेशीर ठरणार आहे. बाकी तुम्हाला या नोट्स टेलिग्रामवरती मिळतीलच. सो लाल बहादूर शास्त्री यांचा नारा होता, तुम्ही हा नारा ऐकला असेल, जय जवान जय किसान. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की आपल्या देशामधले जवान किंवा आपल्या देशामधले सोल्जर्स हे आणि आपल्या देशामधले किसान म्हणजेच काय फार्मर किंवा शेतकरी हेच आपल्या देशाचं भविष्य आहे किंवा मूळ हेच व्यक्ती आहेत जे आपल्या देशासाठी जे महत्त्वाचे आहेत ते आहेत जवान आणि किसान. सो त्यांचा जय जयकार असो. त्याद्वारे त्यांनी भारतीय शेतकरी आणि भारतीय सैनिक यांचं महत्त्व सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे 1966मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचं निधन झाल्यानंतर 1966मध्येच श्रीमती इंदिरा गांधी या झाल्या आपल्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान.
आणि त्यासोबतच या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. हे लक्षात ठेवायचं आहे कारण हे तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्यांची निर्णय क्षमता प्रशंसनीय होती. सगळ्यात महत्त्वाचं काम जे होतं ते होतं बँकांचे राष्ट्रीयकरण. आता हे नेमकं काय आहे हे तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहेच की बँकांचं राष्ट्रीयकरण वगैरे काय असतं. बेसिकली या पाठामध्ये तुम्हाला फक्त त्या पंतप्रधानांच्या कालावधीमध्ये काय काय झालं होतं हे थोडक्यात किंवा एकदम फक्त शब्दानुसार पाहायला मिळतं आहे. बट पुढे जसं आपण याच पाठामध्ये या इयत्तेमध्ये जसं आपण इतिहासामध्ये पुढे जाऊ त्याप्रमाणे तुम्हाला अजून जी माहिती आहे तर ती पाहायला मिळेल त्या शब्दाविषयी. ठीक आहे. सो आत्ता आपण जास्त डीपमध्ये नाही जाणार आहोत. बँकांचं राष्ट्रीयकरण वगैरे सगळं तुम्हाला पुढे पाहायचं आहेच. त्याच्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की त्यांच्या कारकिर्दीत पाकिस्तानचे पूर्व पाकिस्तानच्या संदर्भातील दडपशाहीचे धोरण देखील पूर्व पाकिस्तानामध्ये मोठे आंदोलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरले. पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणजेच काय, आत्ताचं जे बांगलादेश आहे ते आधी त्याला आपण पूर्व पाकिस्तान म्हणायचो. ठीक आहे. सो पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यामध्ये जे काही प्रश्न होते ते पण याच काळामध्ये आले होते. या आंदोलनाचे नेतृत्व शेख मुजीबुर रहमान यांच्या मुक्तिवाहिनीने केले. पूर्व पाकिस्तानच्या या समस्येचा परिणाम भारतावर हे झाला आणि कारण कोट्यवधी निर्वासित तिथून भारतात आले. आता यांच्यामध्ये सतत समस्या निर्माण होऊ लागल्या. ठीक आहे. आता असं होतं की या ठिकाणी पाकिस्तान आहे, मध्ये भारत आहे आणि इकडे पूर्व पाकिस्तान आहे. एखाद्या व्यक्तीला इकडून इकडे यायचं तर त्यांना भारतातून यावं लागायचं. सिमिलरली इकडून इकडे जाताना पण भारतातून जावं लागायचं. पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यामधले संबंध हळूहळू बिघडत चालले होते आणि याच्यामध्ये खूप आंदोलनं झाली, युद्ध झाली आणि त्याच्यामुळे शेवटी काय झालं, या सगळ्या युद्धांनंतर हा पाकिस्तान आणि हा पूर्व पाकिस्तान म्हणजेच बांगलादेश हे दोघं सेपरेट झाले. ठीक आहे. आणि मग याच्यानंतर काय झालं की हे जेव्हा पाकिस्तान आणि हे पाकिस्तान एकत्र होतं तेव्हा इथून बरेचसे लोक भारतामध्ये राहायला यायचे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशमधली लोकं, जे की आत्ताचं बांगलादेश आहे तिथली लोकं भारतामध्ये राहायला यायचे. सो त्याच्यामुळे लोकसंख्या जी आहे भारताच्या धरती वाढत होती आणि भारताच्या अर्थव्यवस्थेवरती याच्यामुळे थोडाफार ताण येत होता. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे 1970. हे थोडंसं आपण मोठं लिहूया म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही कारण खूप सारे साल या पाठामध्ये आहेत अर्थातच आणि यातले बरेचसे साल तुम्हाला एक्झाममध्ये पेपरमध्ये सुद्धा विचारले जातात. आता 1970मध्ये काय झालं, एक तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 1971मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं. ठीक आहे. म्हणजे भारत आणि बांगलादेश यांची मैत्री होती असं आपण म्हणू शकतो. म्हणजे भारत हा बांगलादेशला स्वातंत्र्य करायला हेल्प करत होता. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध झालं. ठीक आहे. आणि या युद्धाचा परिणाम म्हणून काय झालं तर बांगलादेशची निर्मिती म्हणजेच पूर्व पाकिस्तान सेपरेट झाला. ठीक आहे. या कामी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचा वाटा महत्त्वाचा आहे आणि यासाठी मदत कोणी केली होती, इंदिरा गांधी यांनी. शांततेच्या कारणासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याच्या आपल्या धोरणाचा एक भाग म्हणून भारताने 1974मध्ये राजस्थान येथील पोखरण येथे जमिनी अंतर्गत यशस्वी अणुचाचणी केली आणि ही भारतामधली सगळ्यात पहिली अणुचाचणी होती. कधी केली होती? 1974. सो 1974मध्ये पहिली अणुचाचणी करण्यात आली. कुठे केली होती? राजस्थानमध्ये. तुम्ही जर माझ्या मागून रिपीट नाही केलं तर तुमच्या लक्षात नाही राहणार कारण या पाठामध्ये समजून घेण्यापेक्षा लक्षात ठेवणं हे महत्त्वाचं आहे. कारण प्रत्येक शब्द, आता अणुचाचणी म्हणजे काय तर अणुबॉम्ब नीट आहेत की नाही हे पाहणं, तर असा प्रत्येक शब्द आपण इतक्या डिटेलमध्ये जाऊन एक्सप्लेन नाही करू शकत. बट त्याच्यामुळे तुम्हाला हा पाठ जो आहे तो असंच लक्षात ठेवावा लागेल. राजस्थान. ठीक आहे. 1975मध्ये सिक्कीमच्या जनतेने भारतीय संघराज्यामध्ये सामील होण्याच्या बाजूने मतदान केले. म्हणजे आत्तापर्यंत सिक्कीम हा भारताचा भाग नव्हता, पण त्यानंतर मात्र 1975मध्ये सिक्कीम जो आहे तर तो भारताचा भाग बनला. सिक्कीम हा आता भारताचा भाग बनला. मी सजेस्ट करेन की माझ्याबरोबरच तुम्ही नोट्स काढा जेणेकरून तुमचाही वेळ नोट्स काढण्यामध्ये परत जास्त जाणार नाही. नेक्स्ट आहे या दशकामध्ये शासनाने संविधानातील आणीबाणीविषयक
तरतुदींच्या देखील आधारे राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली. आणीबाणी म्हणजे काय असतं की देशामध्ये विषम परिस्थिती आहे, एकतर आर्थिक परिस्थिती आहे किंवा आत्ताच नुकतंच युद्ध पण झालं आहे त्याच्यामुळे असेल, तर या सगळ्या गोष्टींमुळे भारतामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली होती. कोणाच्या काळामध्ये पहिली आणीबाणी झाली होती? इंदिरा गांधी यांच्या काळामध्ये. आणीबाणीच्या काळामध्ये भारतीय नागरिकांचे मूलभूत हक्क स्थगित करण्यात आले. आणीबाणीमुळे भारतीय प्रशासन व्यवस्थेमध्ये शिस्त आली, परंतु त्याचबरोबर मानवी हक्कांचाही संकोच झाला, कारण मानवी हक्कांवरती स्थगित करण्यात आले होते किंवा ते मान्य नव्हते त्या काळामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे राष्ट्रीय आणीबाणीचा हा काळ 1975 पासून 77 पर्यंत राहिला आणि त्यानंतर सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. सार्वत्रिक निवडणुका म्हणजे काय? सगळ्याच ठिकाणी तुम्हाला निवडणुका पाहायला मिळाल्या. ठीक आहे. 1975 पासून 1977 पर्यंतचा काळ हा काय होता? आणीबाणीचा काळ होता. आणि यानंतर मात्र सार्वत्रिक निवडणुका झाल्या. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती अनेक विरोधी पक्षांनी एकत्र येऊन जनता पक्षांची निर्मिती केली. आणि ही आणीबाणी सुरू असतानाच 1977ला निवडणुका होणार होत्याच, त्याच्यानंतर काय झालं? निवडणुका झाल्या. ठीक आहे. तर हे आणीबाणी वगैरे सगळं सुरू असतानाच अनेक विरोधी पक्ष, तर विरोधी पक्ष म्हणजे काय? तर इंदिरा गांधी ज्या आहेत तर त्या काँग्रेसच्या होत्या. मग काँग्रेस सोडून इतर जे काही विरोधी पक्ष आहेत तर ते पक्ष एकत्र आले. म्हणजे काँग्रेस सोडून जे काही पक्ष आहेत तर ते विरोधी पक्ष एकत्र आले आणि त्यांनी भारतीय जनता पक्ष किंवा ॲक्च्युली BJP नाही आहे, हे BJP नंतर झालं. आधी जनता पक्ष फक्त होतं आणि मग त्याच्यानंतर ते भारतीय जनता पक्ष झालं. जनता पक्षाची निर्मिती केली. ठीक आहे. सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन. आणि मग नव्याने स्थापन झालेल्या जनता पक्षाकडून श्रीमती इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला. आणि मग हा नवीनच पक्ष होता. आत्तापर्यंत म्हणजे भारत स्वातंत्र्य झाल्यापासून 1947 पासून किंवा 1950 पासून म्हणूया आपण, तेव्हापासून 1977 पर्यंत म्हणजे साधारणतः एक ॲप्रॉक्सिमेटली 30 वर्षांचा काळ पूर्णतः काँग्रेसच्या हाताखाली भारत होता. पण त्याच्यानंतर मग हळूहळू काय झालं की लोकांनी, सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन एक नवीन पक्ष बनवला. मग लोकांनी त्यांना चान्स दिला आणि आणीबाणीच्या काळानंतर जी काही निवडणूक झाली होती तर तेव्हा नवीन पक्ष सत्तेवरती येऊ लागला, तो म्हणजे जनता पक्ष. ठीक आहे. मग आता ओके, सो मोरारजी देसाई प्रधानमंत्री झाले आणि मग याच्यानंतर या निवडणुकांनंतर मोरारजी देसाई हे आता आपले 4थे पंतप्रधान आहेत. मोरारजी देसाई ओके, या निवडणुकानंतरचे पहिले प्रधानमंत्री. नेक्स्ट आहे त्यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार आपापसातील मतभेदांमुळे फार काळ टिकले नाही. आता जनता पक्ष हा आधी एक पक्ष नव्हता, वेगवेगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांनी जनता पक्ष बनवला होता. आता प्रत्येक विरोधी पक्षाचं स्वतःचं असं काहीतरी एक विचार असणार, स्वतःचं काहीतरी मत असणार. ते लोक एकत्र आले, त्यांनी सरकार बनवलं, पण कदाचित त्यांच्यामध्ये विचारांमध्ये मतभेद झाले आणि मग ते सरकार काही जास्त काळ टिकलं नाही. आणि मग मोरारजी देसाई नंतर लगेचच 5वे पंतप्रधान होते, ते म्हणजे चरण सिंग. सो 5वे प्रधानमंत्री होते ते म्हणजे चरण सिंग. चरण सिंग यांचंसुद्धा सरकार अल्पकाळच टिकलं आणि मग पुन्हा 1980मध्ये निवडणुका झाल्या. म्हणजे साधारणतः 77मध्ये निवडणुका झाल्या. सगळ्यात पहिल्यांदा मोरारजी देसाई आले, मग चरण सिंग आले. दोघांचे सरकार अल्पकाळ होतं, कारण आघाडी सरकार ज्याला आपण म्हणतो, बरेचसे पक्ष एकत्र येऊन जेव्हा एक पक्ष बनवतात तर त्या प्रकारचं हे सरकार होतं. त्याच्यानंतर निवडणुका झाल्या 1980मध्ये आणि पुन्हा आता मात्र काँग्रेसच निवडून आलं आणि पुन्हा एकदा इंदिरा गांधी ज्या आहेत तर त्या पंतप्रधान झाल्या. ठीक आहे. आता एखादा प्रधानमंत्री त्याचं सरकार अल्पकाळ टिकलं असं आपण कसं म्हणू शकतो? तर प्रधानमंत्री तेव्हा सत्तेवरती येतात जेव्हा त्यांना बहुमत असेल. ठीक आहे. तुम्ही सध्या पण निवडणुका पाहिल्या असतील, आत्ताच्या पण निवडणुकांमध्ये जर आपण देशाच्या निवडणुका पाहिल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा जर आपण असं म्हटलं तर BJP आणि काँग्रेस, बाकीचे पण बरेचसे पक्ष आहेत, पण यांच्यामध्ये टक्कर होती आणि त्यात पण कोणालाही स्पष्ट बहुमत नव्हतं. मग बाकीचे जे काही अपक्ष आहेत किंवा वेगळे पक्ष जे आहेत त्यांना एकत्र घेऊन BJPने सरकार स्थापन केलं. आता इन केस जर फ्युचरमध्ये असं झालं की ते इतर पक्ष आणि BJP यांचे विचार नाही जुळले आणि त्या इतर पक्षांनी जर BJPला दिलेला पाठिंबा काढून घेतला तर मग BJPकडे पुन्हा बहुमत नाही आहे, मग अशा केसमध्ये BJPचं सरकार पण पडू शकतं. ठीक आहे. तर अशा गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणतो की त्या काळामध्ये जे सरकार आहे ते अल्प काळासाठी होतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे आता 1980चं दशक. आता 1980मध्ये काय काय झालं होतं ते आपण पाहूया.
या दशकामध्ये भारतीय राजकीय व्यवस्थेला अनेक नव्या आव्हानांना सामोरे जावं लागलं. शीखांनी पंजाबमध्ये स्वतंत्र खलिस्तान राज्याच्या मागणीसाठी सुरुवात केली होती. म्हणजेच काय, जे शीख लोक होते पंजाबमध्ये राहणारे, त्यांना स्वतःचं असं खलिस्तान पाहिजे होतं. म्हणजे इन शॉर्ट त्यांना भारताचा भाग राहायचं नव्हतं, त्यांना त्यांचा स्वतंत्र देश हवा होता. पंजाबला असलेला जो खलिस्तान आहे तो भाग त्यांना स्वतंत्र देश म्हणून हवा होता. ठीक आहे, बट आपण असं नाही करू शकत, राईट. कारण आता पंजाब हा जर पूर्ण आपल्या भारताचा भाग आहे तर त्याला आता आपण असं स्वतंत्र देश म्हणून वगैरे नाही ठेवू शकत. सो मग त्यासाठीच त्या लोकांनी आंदोलन केलं होतं की त्यांना त्यांचा भाग हा स्वतंत्र पाहिजे. आणि मग या आंदोलनाला पाकिस्तानाचा पण पाठिंबा होता. 1984 मध्ये अमृतसर येथील सुवर्ण मंदिरामध्ये आश्रय घेतलेल्या अतिरेक्यांना बाहेर काढण्यासाठी भारतीय लष्कर पाठवावे लागले. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा रक्षक पथकातील रक्षकांनीच त्यांची हत्या केली. तर असं होतं की शीखांना स्वतंत्र खलिस्तान हवं होतं आणि अर्थात तेव्हाच्या परिस्थितीमध्ये किंवा इनफॅक्ट आत्तासुद्धा असं प्रत्येक, म्हणजे आपला संपूर्ण असा देश आहे आणि त्याच्यामध्ये आपण प्रत्येक भाग असं स्वतंत्र नाही करू शकत. आणि त्याच्यामुळेच कदाचित शीखांनी त्या रागापोटी असेल किंवा त्यामुळे असेल तर इंदिरा गांधी यांच्या सुरक्षा पथकामधले म्हणजे जे काही सिक्युरिटी गार्ड्स असतात त्यांच्या आसपास फॉर देअर प्रोटेक्शन, तर त्यासाठी जे काही गार्ड्स होते त्यापैकीच एका सिखांनीच त्यांची हत्या केली होती. ठीक आहे. आणि मग पुढे असं आहे की याच कालखंडामध्ये ईशान्येकडील भारतामध्ये उल्फा संघटनेच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन झाले. त्याच्यानंतर 1984 मध्ये राजीव गांधी यांनी पंतप्रधान म्हणून सूत्रे हाती घेतली. आणि नेक्स्ट आता आपण पाहतोय नेक्स्ट पंतप्रधान, जे की चौथे पंतप्रधान आहेत. चौथेच आहेत ना, राईट? येस, करेक्ट. सो प्लीज सहावे. सो प्लीज सगळी नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. 1984. ओके. नेक्स्ट आहे त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये अनेक सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सो एक्सपर्टीज कशामध्ये आहे किंवा सुधारणा कशामध्ये घडवून आणल्या? अर्थव्यवस्था. हे काय तुम्हाला लिहायला वगैरे नाही येणार, बट ठीक आहे, तरी पण एक बेसिक इन्फो म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो. तंत्रज्ञान. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे की श्रीलंकेतील तमिळ अल्पसंख्याकांच्या समस्या सोडवण्यातही राजीव गांधींनी पुढाकार घेतला. तमिळ समुदायाला देशांतर्गत स्वायत्तता देऊन एकसंध श्रीलंकेच्या कल्पनेला त्यांनी पाठिंबा दिला होता, परंतु त्यांच्या या संदर्भातील प्रयत्नांना यश आले नाही. 1989 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला. आणि मग पुढे काय झालं की अगेन परत असंच व्हायचं की म्हणजे खूप वर्ष काँग्रेस आहे किंवा नवीन विरोधी पक्ष जे आहेत ते एकत्र वगैरे यायचे. असं करत करत जेव्हा नवीन निवडणुका व्हायच्या 1989 साली पुन्हा एकदा सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आलेल्या होत्या. सार्वत्रिक निवडणूक. ठीक आहे. तर यानंतर विविध पक्ष एकत्र येऊन जनता दलाचे विश्वनाथ प्रताप सिंग भारताचे पंतप्रधान बनले. आणि मग पुन्हा एकदा या निवडणुकीमध्ये पण काँग्रेसचा पराभव झाला. आणि आपला दुसरा पक्ष कोणता आहे? जनता दल. हा पक्ष सत्तेत आला आणि मग या पक्षाचे विश्वनाथ प्रताप सिंग, व्हीपी सिंग पण म्हणतात, त्याच्यामुळे मी व्ही सिंग असं लिहिलंय. ओके. तर हे भारताचे प्रधानमंत्री झाले. आणि मग इतर मागासवर्गीयांसाठीचे आरक्षण धोरण हे त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे योगदान मानले जाते. आणि व्हीपी सिंग यांच्या काळामधलं सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं असेल तर ते होतं आरक्षण धोरण. ओके. नेक्स्ट आहे पक्षातील अंतर्गत वादविवादामुळे ते फार काळ प्रधानमंत्री राहू शकले नाहीत. ॲक्च्युली तुम्ही पाहिलं असेल की प्रत्येक वेळी हाच प्रॉब्लेम होतो. जेव्हा जेव्हा निवडणुका घेतल्या जातात तेव्हा एक तर काँग्रेस सत्तेमध्ये येत आहे, मग मग ते प्रधानमंत्री एक साधारणतः काही काळासाठी असतात, नंतर पुन्हा सार्वत्रिक निवडणुका घेतल्या जातात काही कारणास्तव आणि विरोधी पक्ष एकत्र येऊन त्यांचा विजय होतो, त्याच्यामधला एखादा व्यक्ती प्रधानमंत्री बनतो. पण नंतर अगेन खूप सारे पक्ष वेगवेगळे आहेत, त्यांचे विचार वेगळे आहेत, त्याच्यामुळे अगेन वैचारिक मतभेद होतात आणि पुन्हा एकदा ते सरकार पडतं आणि नवीन कुठलं तरी सरकार सत्तेत येण्यासाठी पुन्हा निवडणुका घेतल्या जातात. ओके. सो हीच सायकल चालू आहे.
नेक्स्ट आहे पुढे 1990 अखेर चंद्रशेखर भारताचे प्रधानमंत्री झालेले आहेत. स्वतः हे आहे 7वे प्रधानमंत्री. आणि नेक्स्ट आहे 8वे प्रधानमंत्री आहेत चंद्रशेखर. आणि काळ कोणता आहे 1990चा. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे असं आहे की त्यांचेही सरकार अल्पकाळच टिकले. 1991 पुन्हा एकदा निवडणुकी झाल्या आणि निवडणूक प्रचारादरम्यान श्रीलंकेतील लिट्टे या संघटनेने राजीव गांधी यांची हत्या केली. सो 1991 साली जो काही प्रचार चालू होता, अगेन त्यांनी या ठिकाणी तमिळनाडू संदर्भात प्रश्न मांडला होता, तर स्वायत्ता देण्यासंदर्भात. बट त्याच्याच विरोधामध्ये किंवा त्याच्याशीच रिगार्डिंग असं हे एक लिट्टे संघटना आहे श्रीलंकेमधली, तर त्यांनी त्यांची हत्या केली. 1980 किंवा या दशकामध्ये शेवटी जम्मू आणि काश्मीरमधील असंतोषाला सुरुवात झाल्याचे दिसून येते. ही समस्या अधिकाधिक वाढतच गेली आणि तिने आता दहशतवादाचे रूप धारण केलेले आहे आणि तेथील अतिरेकी कारवायांनी काश्मीरी पंडितांना तिथून जाण्यास भाग पाडले. तुम्ही जर काश्मीर फाईल्स मूव्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये हे तुम्हाला या काळामधला जो काही चित्रपट आहे तर तो या काळामधला आहे. नेक्स्ट आहे 1991चे दशक किंवा त्यानंतरचे बदल. जगाच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये 1991 हे वर्ष महत्त्वपूर्ण बदलांचे ठरले. सोव्हिएत रशियाचे या सुमारास विघटन झाले होते आणि जगातील शीतयुद्ध संपले. आता हे शीतयुद्ध काय आहे, ते कोणामध्ये होतं, कसं होतं, काय होतं, हे सगळं तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये पाहायला मिळणार आहे. जसं आपण त्याचाही अभ्यास करू त्याप्रमाणे तुम्हाला हाही इतिहास समजत जाईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली शासनाने भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये अनेक बदल घडवून आणले. सो पुढे आता आपल्याकडे नेक्स्ट पंतप्रधान आहेत PV नरसिंह राव. सो मे बी कदाचित पाठांतर करताना तुम्हाला VP सिंग आणि PV नरसिंह राव नावात थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, बट या तुम्हाला तसं लक्षात ठेवावं लागेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की 1996 ते 1999 या काळामध्ये भारताच्या लोकसभेत कोणत्याच पक्षाला स्पष्ट असं बहुमत नव्हतं आणि या काळात प्रधानमंत्री म्हणून अटल बिहारी वाजपेयी, HD देवेगौडा आणि इंद्र कुमार गुजराल यांनी काम पाहिले. म्हणजे अगेन कुठलंही स्थिर असं सरकार नाही आहे किंवा कुणालाही असं बहुमत नाही आहे. त्याच्यामुळेच त्याच्यानंतर PV नरसिंह राव हे 9वे प्रधानमंत्री होते. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आहे अटल बिहारी वाजपेयी. मराठीमध्ये लिहायचं आहे ना, सॉरी. अटल बिहारी वाजपेयी. थोडासा वेळ जाईल, तुम्ही स्किप करू शकता व्हिडिओ. 11 नंबरमध्ये आहे HD देवेगौडा. सो यांचा कुठलाही असा ठराविक कालावधी नाही दिलाय. रिझन हेच आहे की खूप अल्पकाळ असं सरकार असल्यामुळे त्यांनी पटापट सांगितलेलं आहे की या कालावधीमध्ये अशा पद्धतीने प्रधानमंत्री होऊन गेले. बाकी तुम्हाला जर यांचा कार्यकाळ वगैरे हवा असेल, म्हणजे कधीपासून कधीपर्यंत होते, तर यासाठी तुम्ही अर्थात गुगलचा यूज करू शकता, तिथे तुम्हाला पाहायला मिळेल. ओके. 1999 भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवरती आले आणि अटल बिहारी वाजपेयी भारताचे प्रधानमंत्री झाले. आणि पुन्हा एकदा 13वे म्हणूया आपण, ठीक आहे, कारण 12वे याच्या आधी जरी अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री असले तरी ते पुन्हा एकदा आलेले आहेत. सो आपण असं म्हणूया की 13वे प्रधानमंत्री पुन्हा एकदा होते अटल बिहारी वाजपेयी. आणि इथपर्यंत BJPचं जे काही पक्ष आहे तर तो अस्तित्वात आला होता आणि त्याचं नाव जनता दल असं होतं, बट नंतर ते भारतीय जनता पक्ष झालेला आहे. आणि कधीची गोष्ट आहे ही 1999ची. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अटल बिहारी वाजपेयी यांनी पाकिस्तानबरोबर संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला काही यश आलं नाही. आणि 1998 भारताने पुन्हा एकदा अणुचाचणी केली आणि स्वतःला एक अण्वस्त्रधारी राष्ट्र म्हणून घोषित केलं. याच्या आधी आपण पाहिलं होतं की पोखरणमध्ये पण इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली अणुचाचणी झाली होती. हे करण्यामागचं कारण असं आहे की त्या काळामध्ये पाकिस्तान असेल किंवा इतर देश असतील यांच्यामध्ये ऑलरेडी ॲटम बॉम्ब्स वगैरे तयार होत होते. तर असं नको व्हायला की आपल्याकडे काय नाही आणि ते आपल्या देशाला कमी लेखतील किंवा उद्या कधीही आक्रमण वगैरे करू शकतील, असं होऊ नये. त्याच्यामुळेच आपण हे दाखवून देतोय की आमच्याकडे सुद्धा ॲटम बॉम्ब्स आहे किंवा आम्ही सुद्धा अण्वस्त्रधारी आहोत. आमच्याकडे सुद्धा जे काही सगळे तुमच्याकडे असणारे शस्त्र आहेत त्याच प्रकारे आमच्याकडे पण आहेत. आम्ही सुद्धा स्वतंत्र देश आहोत. सो बेसिकली हेच भारताला सिद्ध करायचं आहे आणि त्याच्यामुळे भारताने दुसरी अणुचाचणी केली 1998.
तुम्हाला हे साल लक्षात ठेवायचे आहेत अणुचाचणीचे. ठीक आहे. 1999 मध्ये कारगिल क्षेत्रामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये काश्मीर प्रश्नावरून युद्ध झालं आणि या युद्धामध्ये भारत आणि पाकिस्तानचा पराभव केला. हे सगळ्यांना माहिती असेल. कारगिलचं युद्ध 1999 मध्ये झालं होतं. कारगिलचं युद्ध कोणाविरुद्ध झालं होतं? भारत आणि पाकिस्तान. ओके, डन. नेक्स्ट आहे भारतीय अर्थव्यवस्था. अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, आर्थिक स्वावलंबन आणि आर्थिक न्यायासह समाजवादी समाजरचना ही भारताच्या स्वातंत्र्यापासूनच भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये आहेत. सो बेसिकली भारताला कशी अर्थव्यवस्था हवी होती, तर ज्या ठिकाणी आधुनिक अर्थव्यवस्था असेल, आर्थिक स्वावलंबन म्हणजे आपल्याला कुठल्याही इतर देशावरती पैशासाठी वगैरे अवलंबून राहावं लागणार नाही, असं सामाजिक न्याय त्याच्यामध्ये असला पाहिजे, अशी एक आपल्याला अर्थव्यवस्था निर्माण करायची होती. आणि मग त्यानंतर भारताला उद्योग उभारून आधुनिकीकरण आणि स्वावलंबन प्राप्त करायचे होते. नियोजनाद्वारे सामाजिक न्यायावरती आधारलेली अर्थव्यवस्था अस्तित्वात आणायची होती आणि म्हणूनच योजना आयोग निर्माण करण्यात आला आणि पंचवार्षिक योजना सुरू करण्यात आल्या. आता या पंचवार्षिक योजना काय आहेत या पण तुम्हाला याच पुस्तकामध्ये पाहायच्या आहेत. 1991 मध्ये नरसिंहरावांच्या शासनाने किंवा सरकारने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रारंभ केला. या आर्थिक सुधारणांना आर्थिक उदारीकरण असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. भारताची आर्थिक व्यवस्था या धोरणामुळे भरभराटीस आली. भारतातील परकीय गुंतवणूक वाढली आणि भारतामध्ये उद्योग निर्माण होऊ लागले, आधुनिकीकरण होऊ लागलं आणि मग इतर देशसुद्धा भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करू लागले. उद्योग वैज्ञानिक क्षेत्रातील कुशल व्यावसायिक भारतीयांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यास मदत केली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगांनी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि त्यामुळे भारतामध्ये रोजगार मिळू लागला आणि आपण आर्थिक स्वावलंबनाकडे जाऊ लागलो. 1991 नंतर झालेल्या या बदलांचे वर्णन जागतिकीकरण या असेही केले जाते, कारण पूर्ण जग आता एक बनू लागलं होतं. सो 1991 नंतर जे काही होत होतं त्याला आपण काय म्हणतो? जागतिकीकरण. डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान. आता स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्यामध्ये कशाप्रकारे प्रगती होत होती किंवा नेमकं कसे बदल होत होते हे आता आपण बघूया. भारताने स्वावलंबनासाठी जे काही प्रयत्न केले त्यामध्ये 2 महत्त्वाच्या घटनांचा समावेश करता येईल. 1965 मध्ये सुरू झालेल्या हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन हे होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आता आपला नवीन भाग आहे. याच्यावरती तुम्हाला एक शॉर्ट नोट सारखं वगैरे येऊ शकतं. 1965 मध्ये डॉक्टर, थोडंसं मी इंग्लिश मराठी मिक्स करते कारण इंग्लिश मला लिहिणं थोडं इझी वाटतंय, सवय थोडी असल्यामुळे. ठीक आहे. डॉक्टर MS स्वामीनाथन यांना आपण म्हणतो हरित क्रांतीचे जनक. सॉरी बट हा कुठलाही मराठीचा अपमान वगैरे करत नाही आहे मी, काय, कारण मी कमेंट्स वाचते तेव्हा मला कळते, म्हणजे माझं असं कुठलंही इंटेन्शनही नसतं तरी पण अशा काही कमेंट्स येतात. बट इट्स ओके, आपण प्रत्येकालाच नाही आपल्या समजावून सांगू शकत. ठीक आहे, चलो. ओके, सो हरित क्रांतीचे जनक आहेत. त्यांनी बेसिकली हरित क्रांतीमध्ये काय काय होतं तर त्या काळामध्ये असं होतं की अर्थात पॉप्युलेशन होतं किंवा लोकसंख्या होतीच, पण जे उत्पादन होतं ते कमी होतं. मग त्याच्यामुळे उत्पादन वाढवण्यासाठी ज्या काही गोष्टी केल्या गेल्या होत्या त्याला आपण म्हणतो हरित क्रांती. ठीक आहे. म्हणजे त्याच्यामुळे 3x उत्पन्न वाढलं होतं, म्हणजे आधी जेवढं होतं त्याच्या 3 पट उत्पन्न झालं होतं. ठीक आहे. आणि मग त्यांनी नव्या शास्त्रीय तंत्रांचा वापर करून अन्नधान्याचे उत्पादन वाढवले. त्यासोबतच ही होती हरित क्रांती. दुसरं एक होतं व्हाईट रिव्हॉल्युशन ज्याला आपण म्हणतो, ते डॉक्टर वर्गीस कुरियन यांनी केलं होतं. तर याच्यामध्ये बेसिकली दूध आणि दुधाचे पदार्थ यांचं उत्पादन वाढवण्याचं काम केलं गेलं होतं. ठीक आहे. सो दुग्धोत्पादन असेल तर याला आपण मराठीमध्ये म्हणतो धवल क्रांती. तर यांच्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न केला गेला होता. आणि अणुशक्ती आणि अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही भारताने अधिक प्रमाणात प्रगती केलेली आहे. डॉक्टर होमी भाभा असतील तर यांनी भारतातील अणुशक्ती कार्यक्रमाचा पाया घातला. अणुशक्तीचा वापर वीज निर्मिती, औषधे आणि संरक्षण यांसारख्या शांततेच्या कारणांसाठी करण्यावर भारताचा भर होता. म्हणजे अणुचाचणी केली किंवा ॲटम बॉम्ब्स तयार केले आणि ते असेच कुठेही फेकले असं नाही पाहिजे. ठीक आहे. त्याचा उपयोग आपण शांततेसाठी करणार आहोत, गरज भासली तरच करणार आहोत. आपल्याकडे फक्त अण्वस्त्र आहेत हे जगाला कळावं यासाठी फक्त अणुचाचण्या केल्या गेल्या होत्या.
त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 1975 मध्ये आर्यभट्ट हा भारतातील पहिला उपग्रह अवकाशामध्ये सोडण्यात आला. या सगळ्या महत्त्वाच्या अचीवमेंट्स आहेत आणि ॲज अ इंडियन आपण या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला गर्व असला पाहिजे, आपण प्राऊड असलो पाहिजे. उपग्रह सगळ्यांना माहिती असेल सॅटेलाइट, तर आर्यभट्ट हा भारतातील पहिला उपग्रह होता. आणि आता आपण जे इंटरनेट वगैरे बघतोय किंवा जे आपण संदेशवहन बघतोय त्याच्यामध्ये उपग्रहांचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. आज भारताकडे एक यशस्वी अवकाश कार्यक्रम असून त्या अंतर्गत अनेक उपग्रह अवकाशामध्ये सोडले जातात आणि दूरसंचार क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात प्रगती होत आहे. सामाजिक क्षेत्रातील बदल या दरम्यानच्या काळात भारताच्या सामाजिक क्षेत्रातही अनेक महत्त्वपूर्ण बदल घडून आले. यातील काही बदल हे महिलांच्या सक्षमीकरणासाठीच्या समस्येचे आहेत किंवा त्या संदर्भात आहेत, तर काही वंचित घटकांच्या उन्नतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या धोरणांशी संबंधित आहेत. देशातील महिला आणि बालकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी 1985 मध्ये मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत महिला आणि बाल विकास विभाग निर्माण करण्यात आला. स्त्रियांना सामाजिक न्यायाची हमी मिळावी आणि योजनांच्या कार्यवाहासाठी मदत व्हावी म्हणून जे काही कायदे करण्यात आले होते त्यात हुंडा प्रतिबंध कायदा असेल किंवा समान वेतन कायदा असेल यांचा समावेश होता. 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीने स्थानिक शासनामध्ये स्त्रियांसाठी एक राखीव जागा ठेवण्यात आल्या होत्या. या सगळ्याचा अभ्यास तुम्हाला अगेन राज्यशास्त्रामध्ये करायचा आहे. किती जागा राखून ठेवण्यात आल्या होत्या, ह्या जागा कशासाठी राखीव ठेवण्यात आल्या होत्या, हे सगळं तुम्हाला राज्यशास्त्रामध्ये पाहायला मिळणार आहे. पुढे असं आहे की संविधानकारांना असे वाटले होते की जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजातील काही समाज घटकांना सन्मान आणि समान संधींपासून वंचित राहावे लागले आणि या समस्येवरती उपाय शोधण्यासाठी 1953 मध्ये काकासाहेब कालेलकर आयोग स्थापन करण्यात आला. 1978 मध्ये B.P. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली इतर मागासवर्गीयांच्या समस्येचा विचार करण्यासाठी आणखी एक आयोग नेमण्यात आला आणि याच्यामध्ये विविध सेवा असतील आणि संस्थांमध्ये मागास समाज घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या समाज घटकांना उच्चवर्णीयांची भीती होती. आधी असं होतं ना की काही जातीभेद होते की ब्राह्मण असतील किंवा इतर काही असतील तर यांना उच्च जातीमध्ये घेतलं जायचं आणि इतर जातींना त्यांची भीती होती किंवा इन शॉर्ट त्यांचा एक धाक होता असं आपण म्हणूया इतर जातींवरती. आणि मग असं होऊ नये किंवा सगळ्यांना समान न्याय मिळावा यासाठी सतत संविधानामध्ये सुद्धा हेच सांगितलेलं आहे आणि त्यासाठी सतत भारतामध्ये नवीन नवीन योजना राबवल्या जातात. हिंसा असेल किंवा दडपशाही असेल यापासून मुक्त राहून प्रतिष्ठेने आणि आत्मसन्मानाने त्यांना जगता यावं म्हणून 1989 मध्ये शासनाने अत्याचार विरोधी कायदासुद्धा संमत केला. म्हणजे इन केस कोणावरती अत्याचार होत असेल असं कुठं आढळून आलं तर त्या संदर्भात कारवाई करता येईल. नेक्स्ट आहे जागतिकीकरण. जागतिकीकरण म्हणजे काय, संपूर्ण जग आता जोडलं गेलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी आपण उत्पादन म्हणूया किंवा आयात निर्यात म्हणूया, माहिती इकडून तिकडे ट्रान्सफर करणं असेल, या प्रत्येकच भागामध्ये सगळे देश आता जोडले गेलेले आहेत. जागतिकीकरणाने अर्थकारण, राजकारण, विज्ञान व तंत्रज्ञान, समाज आणि संस्कृती अशा सर्व क्षेत्रांमध्ये अनेक बदल घडवून आणले. यातील काही बदलांची चर्चा वरील परिच्छेदांमध्ये केलेली आहे. जागतिक पातळीवरती अनेक क्षेत्रांमध्ये एक महत्त्वाचा देश म्हणून भारत उदयास आला. G20 असेल, ब्रिक्स ही एक संस्था आहे. याच्यामध्ये ब्राझील आहे, रशिया आहे, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका यांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा भारत एक आता महत्त्वाचा देश आहे. दूरसंचार तंत्रांच्या क्षेत्रातील एक महत्त्वाची क्रांती भारताने अनुभवली आहे. भ्रमणध्वनी म्हणजेच आपला मोबाईल असेल किंवा आंतरजाल सेवा म्हणजे इंटरनेट असेल, उपग्रह असतील, यावरती आधारित जी काही दूरसंचार सेवा आहे ती आता संपूर्ण भारतभर पसरलेली आहे. राजकीय क्षेत्रातही एक स्थिर लोकशाही कशी आणता येईल किंवा कशी कार्यरत राहील हे सुद्धा भारताने जगाला दाखवून दिलेलं आहे. कारण भारत हा सगळ्यात मोठी लोकशाही असणारा देश आहे. याचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि विशेषतः युवकांच्या जीवनशैलीत खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आहे आणि हे बदल त्यांच्या आहारविषयक सवयी, पोशाख, भाषा, समजुती यातून आपल्याला पाहायला मिळतो. पुढील पाठामध्ये आपण भारतापुढे काही अंतर्गत आव्हाने होती त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर आतापर्यंत आपण पाहिलं की नेमकं भारतामध्ये साधारणतः राजकीय स्थिती कशी होती वरचेवर आपण पाहिलेलं आहे की पूर्ण आव्हानांमध्ये आपण नाही गेलो, आपण फक्त प्रगती वगैरे पाहिलेली आहे भारताची. पुढे आपण पाहणार आहोत की भारतासमोर या काही कालखंडामध्ये काय काय आव्हाने होती किंवा त्या आव्हानांवरती कशी मात केली गेली हे सगळं आपण पुढच्या पाठांमध्ये पाहणार आहोत. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड बाय बाय.